निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी यांचा एक प्रसंग मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या मित्रांसोबत मंदिरात जेवायला जायचे. मंदिरात जेवायला गेले की पानावरती भात टाकला जायचा. त्या भाताचे शीत इकडे तिकडे अस्तव्यस्त झालेले असायचे. सर्व मुलं भात खाऊ लागायचे, परंतु शिवबा मात्र भाताचे शीत आत्महत्याने विचारलं की अरे शिवबा, तुझे सगळे सवंगडी भात खातायत परंतु तू भाताचे शीत गोळा करतोय. त्यावेळी शिवबानं दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. शिवबा म्हणाले की असेच या भाताच्या शीतासारखे माझ्या स्वराज्याचे मावळे विखुरलेले आहेत आणि या स्वराज्याच्या मावळ्यांना एकत्रित करून मला स्वराज्याचं स्वप्न साकार करायचं आहे. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा एखादा माणूस स्वराज्याची पूर्ती करतो आणि आज 16व्या वर्षी आम्ही काय करतो तर तोंडामध्ये गुटखा टाकतो, गाडीवरती फिरतो आणि मुलींची छेड काढतो, तेव्हा वाटतं की यासाठी राजांनी स्वराज्याचा अट्टास केला होता का? राजा, आज खऱ्या अर्थाने तुम्ही जन्माला यायला हवं. अंधार पार झाला, एक दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. कारण शिवाजी हा आमचा आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. आज मी स्वर्गाला जाताना पाहतो प्रत्येक रिक्षावरती लिहिलं असतं की राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. का, कशासाठी? कारण राजांनी जो इतिहास घडवलाय तो इतिहास जर आपण आत्मसात केला तर आपल्याला असं म्हणण्याची गरज पडणार नाही राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. तर प्रत्येक घराघरात राजा निर्माण होतील. याकरता आजच्या माता माऊली काय करतात तर मुलाला घेऊन शाळेच्या सहलीसाठी एसटीत सोडायला जाते आणि मुलाला म्हणते काय, बाळा मधल्याच सीटवर बसा. बाळ म्हणतं का, नाही मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, पुढनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. आमची सगळी धडपड पोरं जगवण्यासाठी. अरे जिथं पोरं जगवण्यासाठी तयार केली जातात तिथं पोरं खूप लवकर मरतायत आणि जिथं पोरं मरण्यासाठी तयार केली जातात तिथं पोरं मेली तरी पूर्ण उरतात. हा शिवचारित्र्याचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. शिवकाळ हा ही जगण्याची स्पर्धा नाही, ही मरण्याची स्पर्धा आहे. अहो राजा एखादी मोहीम काढते तसा असाजे म्हणायचं राजा गडाव आपला, आपण जाणार राजा. असं बाजू म्हणायचं आहे, अय असाजी आम्ही आहे ना बघ गडाव आपला, आपण जाणार राजा. असं तानाजी म्हणायचं, अय बाजी सरला का मागं एवढा वापलाय, आपण जाणार राजा, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा आहे. अनेक राजाने गिरिदुर्ग उभारले, अनेक राजाने जलदुर्ग बांधले, पण माझ्या राजानं नरदुर्ग तयार केले. नॅशनल कॅरेक्टर, राष्ट्रीय चारित्र्य घडवले माझ्या राजानं. कुणी घ्यावं तानाजी बाजी, असाजी, कोंडाजी, कणकोजी, प्रत्येकाचं मन सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. अहो काल परवा आम्ही परराज्यात गेलो होतो. काय तिथले गड, काय तिथले किल्ले, काय ठेवलंय, काय जपलंय काय, पण आमचे किल्ले सगळे ढासळलेत, सगळे कोसळलेत. मान्य आहे, पण त्यांचं तसं काय आणि आमचं असं काय? कारण त्यांच्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या आणि आमच्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले तेव्हा आम्ही माना नाही वाकवल्या, आम्ही छात्या पाकवल्या. ये लढ, अभिमान आहे मला आमचे किल्ले ढासळल्याचा, कोसळल्याचा. आणि जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांना मी त्रिवार वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.